सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वॉन्टेड आरोपीला पकडून त्याच्याकडून 10,85,000चा मुद्देमाल हा हस्तगत केला। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्यानं रेकॉर्डवरील फरारी आणि पाहिजे असलेले आरोपी चेक करून या गुन्ह्यांना आळा घालून प्रतिबंध करण्याकामी आदेशित केलं होतं। त्यानंतर तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंद्रुप आणि मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी काळ्या सुरेश पवार राहणार नंदूर तालुका मंगळवेढा हा डोणज इथं येणार असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे पथकानं मौजे डोणज इथं जाऊन सापळा लावून शोध घेत असताना संबंधित इसम हा पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला। तेव्हा पथकातील पोलीस अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून शिताफीनं पकडलं। त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव अजित उर्फ काळ्या सुरेश पवार वय 29 राहणार नंदूर असं असल्याचं सांगितलं। आरोपीची सखोल चौकशी केली असता त्यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत 4 महिन्यांपूर्वी मंद्रुप इथं रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी केल्याचं कबूल केलं। तेव्हा त्याला अटक करून त्याची 3 दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास केला असता मागील वर्षभरात मंगळवेढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये घरफोडी चोऱ्या केल्याचं त्यानं सांगितलं। त्याच्याकडून घरफोडी चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणून 82.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 10,85,160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय डोंगरे, संदीप फुलगे, चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल, महिला अंमलदार अश्विनी गोटे, दीपाली जाधव आणि सुनंदा झळके यांनी बजावली।